वाडी आहे ना आमची, वाडीच्या मागे कब्रिस्तान. तर ना हे लोक गेले. तो जो मुलगा होता ना तो एकदम पिसटल्यासारखा झाला रे. त्याचे मग बाबा आले, अरे काय झालं असं का करतोय. त्याने कोयती उचलली आणि त्या बाबांच्या हातावरती मारली. 7 ते 8 जणांना उडवतोय तो. सगळ्यांनी विचारलं की कोण आहेस तू, काय आहे वगैरे. तर त्याने नाव सांगितलं त्याचं. काय नाव होतं त्याचं? या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. तर ऍक्च्युली ते इकडचं आहे, रायगडचं आहे. बरं. तर शिमग्याचा टाइम होता. शिमग्याच्या टाइमला कसं असतं ना, देव आपले सानेवर असतात. तर तिकडे आम्ही सगळे म्हणजे मुलं होतो एकत्र. आणि ना तिकडे जे मुसलमान लोकांना गाडतात व कब्रिस्तान. बट ते असं झालं की फुल झालं. आमचं घर आहे ना तिकडे, घराच्या वाडी आहे ना आमची, वाडीच्या मागे तिकडे त्यांचं ते कब्रिस्तान, त्या पुढे खाडी आहे. आमचं तसं म्हणजे तसं घर आहे. तर आम्ही तिकडे सगळे पोरं बसायचे आणि ते असं म्हणजे वॉशरूमसाठी वगैरे सगळी मुलं आता तिकडे जायचे रे. पण ते कसं झालं, कब्रिस्तान भरलं ना तर तिकडे अशी ती वॉल बांधली आणि ते बंद झाले, म्हणजे तिकडे तर जागा नाही आहे. तर ना हे लोक गेले आणि तिकडे जाऊन वॉशरूम वगैरे जाऊन आले कब्रिस्तान. तर येताना कसं झालं, तो जो मुलगा होता ना, आता गावातली मुलं मराठीच बोलतात आपली, तर तो ना हिंदीमध्ये बोलायला लागला रे. तर तू माझ्याशी हिंदीत बोलतोस तर ना मी पण तुझी मस्करी करायला. तो पण असे दोघं पोरं पण तशीच बोलायला लागले, हा बोल ना बाय कैसा आहे, असं तसं बोलतात. आणि बोलत बोलत आले घराच्या इथे. काहीच ना, नॉर्मल चाललंय, तू माझ्याशी कसं बोलतोयस, पूर्ण नॉर्मल चाललंय. आले घराच्या इकडे आणि तो घरी गेला मुलगा. त्याने काय केलं, तर त्या घरात ना जसे देवारे होते रे, देवारे ना, त्यांची एंट्री मारली नाही की घराच्या समोर डायरेक्ट देवारा हॉलमध्येच. तो एकदम पिसटल्यासारखा झाला रे. त्याचे मग बाबा आले, अरे काय झालं असं का करतोय. त्याने कोयती उचलली आणि त्या बाबांच्या हातावरती मारली. तर त्याची मग वाईफ आली मध्ये आणि त्याने थांबवलं आणि त्याला रूममध्ये बंद केला. तर सगळ्यांना, मग पोरं गावातच होते ना, सगळ्यांना आवाज दिला की अरे हा बघा असं काय करतोय वगैरे. तर सगळेजण आले बघायला, अरे काय झालं. आणि हिंदीमध्येच बोलतो प्रॉपर, मराठी बोलतच नाही आहे. तर ना मग सगळं म्हणजे थोडं थोडं सगळेजण आले ना, तर बोलले की अरे काय झालं, कुठे गेलेलात वगैरे. तर सांगितलं, अरे आता आम्ही येताना असं असं इकडे जाऊन आलोय. तर गावातले भडकले की तुम्हाला समजतं का, शिमग्याचा टाईम आहे आणि तुम्ही अशा जागेवर जाता. तर बोलले की अरे रोजची जागा आहे. तर बोलले शिमग्याला तिकडे नाही जायचं, कारण आपले देव सानेवर असतात, आरामात असतात, तर तिकडे आपण नाही जायचं. तर मग सगळं झालं. मग तिकडून एक म्हणजे जे आजोबा होते ते बोलले की त्याला बाहेर आणा, जो मेन चौक आहे ना तिथे आणा गावाचा, तिथे बस. आणलं त्याला आम्ही. जवळजवळ ना साखळी असते ना, साखळी त्याच्याने बांधलेलं. 7-8 मुलं त्याला घेऊन येतोय. ऐकतच नव्हता, पूर्ण सगळ्यांना उडवत होता. एवढी ताकद आलेली. खूप खूप ताकद होती त्याच्यामध्ये. आणि तू बघशील ना, मुलगा म्हणजे माझ्यापेक्षा थोडासा हेल्दी असेल, बट मी आता तुला माहिती किती जणांना पकडेन, 2 जणांना मला आरामात पकडू शकतात. पण पूर्ण ताकद लावून जर दोघांना कोणच ऐकून नसलं. त्याने 7 ते 8 जणांना उडवतोय तो. तर त्याला काय केलं, एक टेम्पो होता, त्याच्या साखळ्या जाऊन बांधल्या त्याला आणि त्याला तिकडे आणलेलं. टेम्पोने त्याला खेचून आणलं? नाही, म्हणजे त्याला तिथे बांधून ठेवलं टेम्पोला, बंद टेम्पोला. आणि तिकडे तो पूर्ण टेम्पो हलवत होता. तर आम्ही तिकडे सगळेजण आले आणि मग ते असे बोलायला लागले. आणि ना माझी काकी आहे रे गावी, म्हणजे ती आली ना की तो घाबरायचा, शांत व्हायचा. ती म्हणजे त्या काकी आहे ना, काकीचाच भाऊ. हा. अच्छा. हा. सगळ्यांना वाटलं की मोठी बहीण आहे म्हणून हा घाबरतोय. तर सगळेजण तिला बोलवलं, तो शांत व्हायचा. आणि तिला तू दूर जा, दूर जा, दूर जा असं करायचा. तिला आम केली की परत त्याची पावर दाखवायचा. तसं थोडा वेळ बोलून बोलून ना त्याने त्याचं म्हणजे असं सगळ्यांनी विचारलं की कोण आहेस तू, काय आहे वगैरे. तेव्हा त्याने नाव सांगितलं त्याचं. तिकडे सगळ्यांना कळलं की अरे हा तर खूप दिवसापासून दिसलाच नाही आहे गावात, गेला कुठे. तर हा बोलतो की अरे मीच आहे. आणि त्याच्यासोबत एक स्टोरी झालेली, कोणालाच माहिती नाही. आणि तो मुलगा एवढा अतरंगी होता ना, म्हणजे तो गावाला तर नकोसा असतो तसा मुलगा होता तो. खूप म्हणजे छेडखान्या पोरींना वगैरे तसा होता, म्हणजे तो कोणाला तर पटायचा नाही. हा, मुलांसाठी चांगला होता, आपली पोरं आहेत ना त्यांना आवाज वगैरे देऊन जाणार, बट बाकीच्यांना त्रास देणार तसा होता. तर त्याचं झालं काय, तर त्याने जरा पकडलं ना, तेव्हा त्याने म्हणजे असं सांगितलं की म्हणजे रोजचा फुकणारा होता तो. तर तो मागायला लागला की मला हेच पाहिजे, हेच पाहिजे. तर पोराने याला सोडण्यासाठी काय केलं, सिगरेट आणून दिली. आणि त्याचं ना ॲक्च्युली एक तो बसायची जागा होती, पेरूचं झाड होतं, त्या खालीच बसायचा. तो बोला मेरे जगे पे राखे रख देना. आणि याने थोडा वेळ बॉडी लूज सोडली आहे पूर्ण, म्हणजे नॉर्मल झाल्यासारखा झाला. तर मग हा तिकडे गेला आणि परत थोड्या वेळाला पकडला.
की बोलतो म्हणजे मला का वेडा समजल्यात का वगैरे, म्हणजे हिंदीमध्येच बोलत होता की मी का पागल लगता हो क्या तुम लोग ने, ऐसे ऐसे मैंने क्या म्हणजे मांगा. थांब म्हणजे तुझ्या मित्राला जो त्याला टेम्पोनी बांधलंय तो असा मागायला लागला. मग त्या जागेवर सिगरेट ठेवली त्यांनी. आणि हा कसा म्हणजे फुकणारा पण नव्हता, त्याच्या अंगात आले ना सभ्य मुलगा एकदम. तो असा म्हणजे नॉर्मल आपल्यासारखाच. हा, तर तो त्याला पकडला आणि तो असा मागायला लागला, तर मग तिकडे जाऊन ठेवलं, त्या झाडाखाली सिगरेट ठेवली आणि मग रिटर्न आल्या थोड्या वेळाने त्याला परत पकडलं त्याने. आणि बोलतो मी का पागल लागतो क्या मैंने क्या मांगा, तर असं तसं झालं. आणि एक म्हणजे गावातला होता रे मुलगा, तो पुढे आला, तर तो असा एकदम त्याच्याशी बोलायला लागला नॉर्मली. त्याने काय माहिती त्याला राग आला, त्याला म्हणजे ना पूर्ण साखळी अशी ती खेचली जोरात आणि तो एवढा जवळजवळ अंतरावर जोरात मारलं रे. म्हणजे तुझ्या साखळीला बांधून तू केवढा हात मारशील ना, त्याच्या पूर्ण लाल झालेला हा पार्ट आहे त्याचा, पूर्ण लाल झालेला, एवढ्या जोरात त्याने मारलं. मग नंतर तो गेला निघून आणि त्याला बांधून ठेवले. नंतर मग ते बोलले की त्यांचा जो फकीर वगैरे असतो ना त्याला दाखवूया, कारण देवता आपले बोलले सानेवर आहेत, तिकडे तर नेऊ शकत नाही. मग तिकडे घेऊन गेले. तर ह्याने काय करावं माहिती आहे तुला, तिकडे गेला ना त्यांच्या जागेवरती त्या, हा बोला म्हणजे तो घाबरायला बघत होता फकीर त्याला, पण हा घाबरतच नव्हता. त्याने काय केलं, गेला ती कुराण उचलली, वाचायला लागलं उर्दूमध्ये, ज्याला म्हणजे फक्त मराठी येते मुलाला, नॉर्मल बेसिक हिंदी येते, तो उर्दू बोलायला लागला. बापरे. वाचतो आणि त्याला लाईन वाचून दाखवली, बोल क्या करेगा मेरा, क्या करेगा मेरा. एवढी ती एंटिटी एकदम पॉवरफुल होती. तर मग सगळे बोलले अरे हे काहीतरी डेंजर आहे. तर त्याला म्हणजे तो फकीर त्याला बोल इसको छोड, तो बोलता का मी जाऊंगा ना इसको लेके जाऊंगा. तर मग सगळे बोलले की आता ऑप्शन नाही, आपल्या देवळातच घेऊन जायला लागेल. देऊळ कसं आहे म्हणजे आमच्या पायऱ्या आहेत थोड्या, म्हणजे मोठ्या स्टेप्स आहेत, 8 ते 9 स्टेप्स आहेत. पहिल्या पायरीच्या इकडे गेला ना नॉर्मल म्हणजे पूर्ण बॉडी सोडून द्यायचा, लूज सोडून द्यायचा, तर सगळे कोणी त्याला उचलून कोणीच नाही. नाही. हा, तर असं व्हायचं की अरे नॉर्मल झालं. तिथून परत आला ना म्हणजे आपल्या घराच्या इकडे, परत सेम पॉवरफुल तेवढाच. मंदिरात जाऊन पूर्ण नॉर्मल व्हायचा. हा, तर मंदिरात पण नाही, पायरीच्या इकडे गेला ना सोडून द्यायचं त्याला, पूर्ण नॉर्मल झाला, रिटर्न आला. आणि ते नंतर काय झालं, एकदा मग ते सगळं करता करताना संध्याकाळ व्हायला आली रे. सगळे घाबरलेली की अरे हा काय करतोय. तो त्याने म्हणजे ती काकी आहे ना माझी, तिला बोलवलं, तर तिने विचारलं, तर त्याचा असं झालं, तर तो काकीला घाबरायचा रे आधीपासून, कारण तो फुगायचा वगैरे ना. काकी माझी स्ट्रिक्ट आहे खूप, ती समोरच ना उभं करून घ्यायची. तर तिने विचारलं क्या हुआ ते, त्याने सांगितलं. त्याचा मृत्यू कसा झाला तो सांगत होता. बोलतो की त्याच्या बहिणीची हळद होती आणि त्याच्या आईने त्याच्या जेवणात विष घालून त्याला दिलेलं, म्हणजे ते पूर्ण बोलतात ना नकोसा झालेला त्यांना, आणि तिने ह्याच्यामध्ये त्याला विष वगैरे घालवून दिला. तसं सांगितलं. तर मग सगळेजण बोलले अरे हा खूप दिवस खरोखर दिसला नाही, आणि बोलतो हा काय ॲक्टिंग करेल ना असं सांगायचे, आणि एवढी ताकद वगैरे. मग त्यांनी काय केलं, म्हणजे विचारलं आता काय पाहिजे तुला वगैरे, त्याला सगळं विचारतं. बोला की मला फक्त काय पाहिजे. तर पोराने कुठून कुठून अरेंज केला, आणि तो बोला की मेरे जगे पे रखना. तो आणि त्याने यावेळी वॉर्निंग दिली, जर नाही दिलं ना मी ह्याला पण घेऊन जाईन, एवढं सांगितलं. तर तिकडे जाऊन ठेवलं झाडाखाली, ह्याला इकडे सोडलं. ह्याला घरात आम्ही म्हणजे बेडरूममध्ये झोपवलं, कारण पूर्ण त्याची एनर्जी संपली आहे रे, ड्रेन झालेला. त्याला घरात झोपवलं वगैरे, आणि त्याची ती वस्तू तिथे ठेवली झाडाजवळ. आणि म्हणजे समज ना ती संध्याकाळी ठेवलं, आता रात्र झाले तर कोण गेलं नाही. सकाळी पोरं तिकडे झाडाजवळ गेली, ते काहीच नव्हता. मग परत इकडे येऊन ह्याला बघितलं आणि हा पूर्ण नॉर्मल झालेला. आता सगळे ते मस्करीत त्याला त्या नावाने चिडवतात त्या मुलाला, पण त्या टाइमला सगळ्यांची हालत खूप खूप खराब झालेली. मला तेच वाटतं शेवटचं जरा ते पाहिजे असेल किंवा हा त्याचं, आणि त्याला ऍक्च्युली सांगायचं होतं की त्याचं काय झालं ते, कारण कोणाला माहितीच नव्हतं की त्याच्याबरोबर कशाचा मृत्यू झाला. आणि तो असा होता ना की त्याच्याबद्दल कोणाची विचारपूस पण नसेल गेली, हा, कारण कोणाला एवढी पडलेलीच नव्हती. करणार तर त्याची म्हणजे आई बहीण वगैरे ते दोघीच होत्या, आणि त्यांनीच असं केलं. हे केलं. आता तो सांगण्यासाठी आलेला. खतरनाक बाई, खतरनाक. मे बी त्याला त्या दिवशी ते नसतं दिलं तर मे बी त्यांनी त्याला घेऊन गेलं असतं. बापरे.